मुळात ते जे बंड झालं, शिवसैनिक म्हणून तुम्ही केलेलं, आमदार म्हणून केलेलं, आणि मग तुम्ही सुरत मार्गे गुवाहाटीपर्यंत गेलात, त्यात तुमची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. आणि त्या बंडामध्ये पहिलं निशाण फडकवणारा जर आमदार कोणी असेल तर ते आशिष जयस्वाल होते असं सांगितलं जातं. काय घडलं होतं, का म्हणून तुम्ही पहिलं निशाण फडकवलं? पहिली गोष्ट तर की आमच्या मनात अजिबात राग नाही. ते पक्षाचं अस्तित्व धोक्यात आलं होतं. आज आपण जर पाहिलं, लोकसभेची निवडणुकी पहा, विधानसभा पहा, आणि नंतर आता झालेली निवडणूक बघा. लोकसभेमध्ये जे मतदान झालं ते फेक नरेटिव्हवर झालं होतं, आणि ते कुठल्या मतावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सीटा आल्या हे याचं विश्लेषण माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने आपण करू शकता. 2019ला जेव्हा महाविकास आघाडी झाली तेव्हा आम्ही सर्व अस्वस्थ होतो, कारण की आम्ही वर्षानुवर्ष, तुम्हालाही कल्पना आहे की मी 3दा आमदार निवडून आलो होतो काँग्रेसची सत्ता असताना, आणि अनेक वर्ष काँग्रेसच्या विरोधात लढून संघर्ष करून आम्ही सर्व ऑफर सत्तेची झुगारून आम्ही शिवसेनेत थांबलो होतो. परत जेव्हा सत्ता आली तर आम्हाला असं वाटत होतं की आम्ही त्यांचीच पालखी वाहत आहोत. आमच्या जिल्ह्यात 3 मंत्री झाले, ते दिवस रात्र आमच्याच मतदारसंघात येऊन काँग्रेसला वाढवण्याचा प्रयत्न करत होते. आमचं पक्ष नेतृत्वाचं काही लक्षच नव्हतं. आमदार आणि मंत्री, मुख्यमंत्री यांचीच भेट होत नव्हती. काही तब्येतीचा प्रश्न असेल, काही कोरोना होतं, ते आपण मान्य करतो, त्याला वगळून द्या. परंतु त्याशिवाय देखील मंत्रालयामध्ये 2.5 वर्ष जर आले नाही, आणि या परिस्थितीमध्ये सर्व इन्सिक्युअर होते, आणि जेव्हा इन्सिक्युरिटी येते तेव्हा काहीतरी निर्णय करावा लागतो. आता ते इन्सिक्युअर झाले म्हणून ते एकत्रित आले. तेव्हा आम्ही इन्सिक्युअर होतो, आणि आम्ही निर्णय केला की ते एका दिवसात घडलं नाही, त्याला वर्षभर आमदारांच्या बैठकी, आम्ही एकत्रित चर्चा, आपल्याला काहीतरी निर्णय करावा लागेल. आणि जेव्हा राज्यसभेची निवडणूक होती, खरं म्हणजे हा बंड त्या दिवशीच होणार होता, परंतु एकदा मतदान करून निघून जायचं असं ठरलं होतं. नंतर ते तारीख 20 गेली. 20 तारखेला शेवटी तो आमच्यासाठी शेवटचा दिवस होता. त्या दिवशी आम्ही ठरवलंच होतं की आता आम्हाला जायचं आहे, कारण ती जी खतखत होती प्रत्येक आमदारांच्या मनात. तुम्ही मला विचार करा, विरोधी पक्षात जो पक्ष कधी फुटला नाही, तुटला नाही, ज्याला तोडण्याचा प्रयत्न काँग्रेसने अनेकदा केला, ते पक्षाचा मुख्यमंत्री असताना त्या पक्षामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आमदारांनी, खासदार जर गेले असतील, हे तर कुठलाही छोटा विद्यार्थी जे असेल तर त्याला ही गोष्ट कळू शकते ना. हा जो निर्णय झाला तो निर्णय प्रत्येक माणसाने छातीवर दगड ठेवून केला. जसं आम्ही एखादी सर्जरी करतो, डॉक्टरकडे जातो, ऑपरेशन करतो की इंजेक्शन घेतो, ते वेदना होतात, ते वेदना आम्हाला तेव्हाही झाल्या, परंतु त्या वेदनेच्या मागे आम्हाला पुढचे दिवस चांगले करायचे होते. आणि आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये पक्षाचा विस्तार कसा होत आहे, काय स्ट्राईक रेट राहिलेला आहे, काय रिझल्ट येत आहे, आणि ते किती मेहनत करत आहे, पायात भिंगरी लावून. मुख्यमंत्री असावा तर कसा असावा, आणि एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे, हा स्वप्न बाळासाहेबांचं होतं, आणि तो खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेबांनी सिद्ध केलं. आणि उद्धव साहेबांच्या वेळेस काय झालं तर मी आणि माझ्या कुटुंबाचा माणूस कुठलंही राजकीय पद घेणार नाही, हे बाळासाहेबांचे विचार होते. आणि तिथे एकाच घरामध्ये मुख्यमंत्रीपद आणि मंत्रिपद झालं. दोघंही गाडीतून जायचे, आणि दोघंही गाडीतून संध्याकाळी 6 वाजता परत यायचे. यासाठी शिवसेनेची निर्मिती बाळासाहेबांनी केली नव्हती. ती निर्मिती महाराष्ट्रात शिवशाही आणण्यासाठी आणि सामान्य माणसाला अपेक्षित असलेलं राज्य, कल्याणकारी राज्य घडवण्यासाठी शिवसेनेची निर्मिती केली होती. आणि ते खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिष्यांनी आणि बाळासाहेबांच्या शिष्यांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी ते पूर्ण केली. हे आता उघड सत्य आहे. याला खूप युक्तिवाद करून आता लोकांना पटवून द्यायची गरज नाही. मतपेटीतून ते दिसलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.